आता भौतिक विकास आणि आध्यात्मिक विकास यांच्याविषयी दादाश्री काय म्हणतात ते जाणून घेऊया। हे जे फॉरेनचे लोक आहेत ना, पाश्चिमात्य लोक, हे इंडियन लोकांना हुड हुड असं करतात। त्यांना असं वाटते की आपण मागासलेलो आहोत, आपण अंडर डेव्हलप्ड अविकसित आहोत असं ते समजतात। आणि भौतिक क्षेत्रामध्ये आपण कदाचित अविकसित असू, पण आध्यात्मिक क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात हे फॉरेनचे परदेशी लोक अतिशय अविकसित आहे। आणि भारतातले लोक हे आध्यात्मिक मार्गात पूर्ण विकसित आहेत। अरे येथील खिसे कापूससुद्धा मला मिळाला तर एका तासात त्याला परमेश्वर पद मिळेल। बाहेरची सर्व प्रजा, परदेशातले लोक आंतरविज्ञानामध्ये अविकसित आहेत। दादाश्री म्हणतात, मी तुम्हाला समजावून सांगतो, कारण तेथील लोकांचा क्रोध, मान, माया, लोभ याचा सध्या विकसित हे होत आहे, परंतु हिंदुस्थानाच्या लोकांचा क्रोध, काम, मान, माया, लोभ पूर्ण विकसित झाला आहे, परिपक्व झाला आहे, टोकावर जाऊन पोहोचला आहे। उदाहरणादाखल फॉरेनमध्ये जर कोणी गाडीची चाबी मागितली की मला जायचं आहे 50 मैल, तर एकतर सरळ देऊन टाकेल किंवा नाही म्हणणार मनापासून। आपल्याकडे आपल्या पुतना जर किंवा आपण त्याच्याकडे गाडी मागायला गेलो तर तो हिशोब लावतो, हे किती दूर जाणार, इतका पेट्रोल खर्च होणार, बापरे एवढं खर्च होईल। मग तो म्हणतो की नाही मी देऊ शकत नाही, उद्या मला काम आहे। तर हे काय आहे? अरे लोभ, पहिल्या माणसाचा, फॉरेनरचा लोभ वाढलाच नाही आणि ह्या भारतीयाचा लोभ पूर्णपणे वाढलेला आहे, 7 पिढीपर्यंत वाढलेला आहे। तिथले लोक मात्र स्वतःपुरताच विचार करतात। विल्यम मेरी मुलगा झाला तर 18 वर्षापर्यंत त्याचं पालन करतात आणि मग म्हणतात बरोबर तुझं तू बघ, तू निराळा आम्ही निराळे, ताबडतोब काडीमोड घेणार, डायव्होर्स घेणार। आपल्यापर्यंत शेवटपर्यंत आपल्यामध्ये विकास झालेला असतो। 81 वर्षाची म्हातारी आणि 85 वर्षाचा म्हातारा यांच्यामध्ये आयुष्यभर तक्रार सुरूच असते। एका दिवशी हा म्हातारा मरून गेला, तेव्हा म्हातारीने मात्र त्याचं 13वं 12वं हे सगळं व्यवस्थित केलं आणि एक दिवस तिच्या पुतण्याला बसून सांगू लागली, तुझे काका ना खूप चांगले माणूस होते। तर पुतण्या म्हणाला, काकी तुम्ही तर त्याच्याबरोबर भांडायची। तर म्हणे ते तर चालायचंच भांडण कुंडण, पण हे असं असतं, पण तुझ्या काकासारखं माणूस मला मिळणार नाही, मला तर जन्मोजन्मी तेच हवे आहेत। तर इथं बघा, इथं जी ममता आहे ही कशी टॉप शिखरावर जाऊन पोहोचली आहे।